नमस्कार मंडळी, नमस्कार. आलो आहोत आज आम्ही जरा मागून. तुम्हाला असं वाटत असेल एकदम भारी. कुठे आला आपण? ऐकी आला. ऐकी आला लगेच ऐकी आला. तू तर बोलली कुठे आलो आपण, तिथे आलो. अरे लोअर परेला वरळीच्या ऐकियाला आलो आहोत. वाईड अँगल सर. अरे हो, आपल्याकडे वाईड अँगलचा ऑप्शन आहे ना. आलो आहोत आम्ही आयकियामध्ये. आतमध्ये एंट्री केली आहे. मी फर्स्ट टाइम आयुष्यात एवढी मोठी झाली आहे मी पहिल्यांदा आयकियामध्ये आले. मला बघायचं होतं की काय आहे, आणि थोडंफार काय होम डेकोर जर आवडलं तर मी घेऊ पण शकते. आवडायचं तर सगळंच आहे, पण लय महाग आहे. तू बघितलंस आज आल्या आधी बघ तरी. फक्त किचन सेट जे तिकडे दाखवत माझ्या पाठी, किचन सेट बघतात फक्त 70,000 रुपये. ते तेवढंच फक्त, बाकी काय नाही. गरीब आणि अरे नॉट गरीब, पण हे शोरूमचे प्राइस बीज वेगळे. हे तिकडे आपण मस्जिद बंदरला गेलो तर सगळे एक ग्लास हे मस्जिद बंदरला भेटतं. हा, भेटून जाईल. ज्याला कोणाला माहिती असेल कमेंट करून सांगा. इथे काय येऊ शकतं माहिती आहे ओंकार? जर तू असं कुठला तरी बेडरूम इन्स्पो वगैरे बघतोयस तर हे कसं हे प्रॉपर इकडून आहे, इकडून बाहेरून समजेल आपल्याला. हे नाही, इथून आपलंच आहे की इथून जेव्हा तू असं हे करतो ना, तेव्हा तो प्रॉपर बेडरूम इन्स्पो तुला भेटतो की तुला अशी बनवायची किंवा ही गोष्ट हवी आहे, ही गोष्ट नको. आता इथे हा पूर्ण जर तू घेतलाच तर 1,07,500 रुपये, विच इन्क्लूड फ्रेम, डोर, hinges, handles, interior fitting, lights and interior organizers are sold separately. म्हणजे फॉर एन इन्स्पो, म्हणजे मागे जाऊन तुला अशी बेडरूम बनवायची आहे इन फ्युचर, तर असं तू इन्स्पो घेऊन असंच्या असं हे सगळं तू घेऊ शकतो इथून विकत. मग तुला जास्त डोकं इंटिरियरचा खर्च असा वाचतो, पण असे पैसे जातात पण तुझा इंटिरियरचा खर्च तेवढा वाचतो. इकडे ते बनवून पण देत आहे. हा, तेव्हा इथे ते काय ना, म्हणजे प्लॅन करायला हेल्प करतात. प्लॅन पूर्ण जर म्हणजे डिसाइड कोण करत असेल तर करू शकतो. हा, म्हणजे आता करायचंच आहे तर तिथे जाऊन करूया, तर तिथे थोडंफार पैसे देऊन ते लोक सजेस्ट पण आहे. म्हणजे कलर पासून, फर्निचर पासून सगळ्याच गोष्टी ते लोक. आय थिंक आपण कधी यायचं इंटिरियर सिलेक्ट करायला? आपलं लगेच घर घे म्हणजे आपण लगेच येऊ आणि इथे सगळं असं इंटिरियर. अरे हे किचन मला खूप आवडलं बाय द वे. फुल एकदम रे काय होतं, वाइब देते एकदम. तोंडावर आलं. ठीक आहे, बट तसं क्वालिटी पण आहे ना पागल. क्वालिटीच्या ह्याच्याने चांगलं आहे. मेन म्हणजे हे हा प्रेस करून हे होतं इझी. हा, इझी प्रेस. पण तुझी हाईट आहे म्हणून रिटर्न आणायला मला बघू जमतंय काय? धर पकड, मला बघतोय जमलं. एवढाच हात पोचला पण, नंतर मलाच आवाज देशील. हा ओंकार, वरती गेलं जरा खाली खेचायला ये परत. हे पण भारी आहे बघ ना. सेटअप चालू आहे की बंद आहे व्हिडिओ? की म्हणजे इथे असं जेवण प्रॉपर किचन, ते ओपन किचन सिस्टीम असतं ना, तसं आहे की इथे डायनिंग टेबल. याच्यामध्ये फोल्डिंगचा पण येतं माहिती का तुला? आपण फोल्डिंगचाच असायला पाहिजे, किंवा खाली फोल्ड करू शकतो. मग तो हवा तेव्हा तू हे करू. म्हणजे ओपन किचन सेटअप असं ना, जेवण झालं की डायरेक्ट इथूनच द्यायचं आणि इथूनच तू हे करत. आणि डायनिंग टेबलचं पण हे केलं. आणि तिथे ड्राय एरिया वगैरे पण बघ ना, तो कसला त्यांनी बनवलाय. इकडे की तू असेल विंडो जर अशी असेल तर नाही. भरपूर आवडलं ओंकार. लगेच घर घ्यावं लागणार आहे आपल्याला एवढं मोठं, की जिथे आपण हे सगळं करू शकतो. आणि मेन गोष्ट मला अजून एक वाटत नाही की इथून इन्स्पो बघून जर वाटत असेल की इथे कोणाला कॉस्टली आहे, तर इथून इन्स्पो बघून सेम हे जर आपल्याला बाहेर कुठे थोडं कमीला भेटेल तर तरी पण करू शकतो. कलर कोऑर्डिनेशन पण जर कोणाला स्वतः डिझाईन करताय तर इथे येऊन करू शकतात. हा वॉलपेपर आहे,
आय एम नॉट रॉंग. येस, खाली वॉलपेपरच्या ह्याच्याने एक नंबर वाटतं. AC वगैरे लावले वरती. बस ओ मस्त आहे. अरे उठायची इच्छाच नाही होणार. बस बाजूला काय आणि उशी आहेत. तसं नाही, फर्स्ट फ्लोअरला चला. थोडं मोठं आहे. झाला. अजून वर पण आहे, सेकंड फ्लोअर पण आहे. प्लस मगाशी एकदा तरी जेव्हा आपण पण मोठा घर घेऊ. घर घेऊ 2-3 BHK, तर 2-3 वर्ष तरी IKEA मधल्या असतील त्याच्यामध्ये. येस, किंवा एक अशी बेडरूम किंवा एखादा रूम IKEA इन्स्पायर्ड. हा, येस. जे तुला वाटेल बनव. असं किचन असेल तर जेवण बनवायला पण किती मज्जा आहे. ते जेवण सगळंच आहे. बनवायला चाय गरम करायचं, कॉम्पॅक्ट टोस्ट गरम करायचं आहे. स्मॉल किचन आहे. लवकर बोल, काय पाहिजे? काय लगेच रेडी बघा. आहे, पकोडे तळते, पकोडे तळते. गरम गरम दे खायला. वाव, कुकर पण बघ कसला भारी आहे. चटका लागेल, डायरेक्ट हात कशाला लावते. अरे पण हे बघ, हे मगाशी तू बोललास नाही बघ, हे मी बोलत होती की पटकन तुझं जे रोजचं तुला काय हव्या गोष्टी त्या अशा तू ठेवू शकतोस. चमचे, हे बघ, हे परत आले लॉक इनसाइड वाले. फक्त दाबायचं आणि लगेच येते बाहेर. आणि चिमणी ते ते अशी करून हे करतात ना चिमणी. आणि ते आपण जेवढं मोठं किचन असेल तर जसं तू बोललास मी तुला हेल्प करू शकतो लगेच. मस्तपैकी. वाईन पीत पीत तुम्हाला हेल्प करू शकतो. डन डन, करूया काहीतरी करूया. बट हे मला खूप आवडलं. हे आतला लॉक दिसून नाही द्या. आणि तो म्हणजे त्याचं म्हणजे हे कॉम्पॅक्ट किचन जर तुझं असेल तर हे Fridge. मस्त आहे. वरती पण कांदे, हे त्याच्यामध्ये कांदे वगैरे ठेवले पण आहेत त्या दोघांनी. टेबल पण दिलंय. याच्यामध्ये तू काही ठेवू शकतो. ते मी तुला दाखवलं. हा, मला ओंकारने दाखवलं. मी हे सगळं काढलेलं बाहेर. तर किती कन्व्हिनियंट आहे. याच्यात काही असं कसं होणार मग एवढं मॉडर्न किचन आपण जर घेतलं तर. आणि ते हे मेन माझ्या फडके वगैरे लागतात सारखे हात पुसायला. घर घे चल. हे जो आपला घरचा थांब आधी मला माझा असं वाटतं की एवढ्या तन्वी महाग गोष्टी आपण घेणार आहे, पण मला वाटत नाही की त्या घरामध्ये टिकतील. आणि त्याचं कारण असं आहे की तू भरपूर गोष्टी राग आल्यावरती तोडफोड करते. त्याचं काय तोडलंय मी घरातलं आतापर्यंत? मी काय तोडलंय मला तू ते सांग. कालच आपण साफसफाई करत होतो, मी आलो नाही 2 मिनिटं, त्या सगळ्या गोष्टी आपटायला लागलीस. आणि त्यातली एवढी मोठी काय घेणार आपण आणि तोडलंच. मग घरची भांडणं इथे दाखव सांगायची नाहीत ग. बस मी काय सांगत होती तो मुद्दा ऐक आधी पहिला. म्हणजे आपला जो घरचा टीव्ही आहे त्याचा पण असा टीव्ही युनिट बनू शकतो. खाली जो स्पेस आहे हा वाला बुक्स ठेवणं काय पण तो खूप मोठा आहे वरती. जर किंवा अजून थोड्या हाईटचा पण असं जरा एस्थेटिक टीव्ही युनिट असेल तर इतर गोष्टी ठेवायला पण बऱ्या पडते. आणि तिथे पण स्टोरेज आहे. हे बघ ना असं. आणि किती आहेत बघ, 1 2 3 4 प्रॉपर ड्रॉर्स आहेत. मग एक तुझा, एक दीदीचा. अरे ज्या सगळ्या फाईल्स वगैरे वस्तू ठेवल्यात ना, एक तुझा, एक दीदीचा, एक मम्मी पप्पांचा, एक माझा. झालं ना सगळ्या वस्तू ठेवायला. म्हणजे डॉक्युमेंट्स बोलली ना, तुझा आणि तुझा, दीदीचा, मम्मी पप्पांचा एकत्र आणि माझा. मम्मी तू जे सकाळचे बदाम देतेस ना त्यामध्ये नक्की काहीतरी झोल आहे. आता ऐक, सांग. हा जार आहे, ह्याच्या आतमध्ये ही जाळी आहे. सो ही जाळी आहे. तू बोलतोस ह्याच्यात चहापत्ती टाकायची. ही डिरेक्ट आपण गॅसवर ठेवू शकतो. ह्याच्यात जरी चहापत्ती टाकली तरी ती पूर्ण इथपर्यंत भरणार. मी हे बोलते की हे पूर्ण ओपन होतं. ह्याच्यात पण तू सगळं टाकत होतो, चहापत्ती, दूध, आलं बिलं सगळं. मी सांगते ना, हे बंद झालं, हे बंद झालं. आणि हे डिरेक्ट काढ. म्हणजे तुला वेगळी गाळणी युज करायची गरज नाही. हे त्याच्यामध्ये ऑलरेडी जाळी आहे. इथून कसं टाकायचं बोलतो. ऐक, हे बघ, मला बोलू दे, मला कम्प्लीट करू दे. ह्याचं जे तोंड आहे ह्याला ही जाळी, हे दिसते इथून डायरेक्ट ओपन आहे. सो ह्याचा मेन उद्देश आहे की तुझी चहा डायरेक्ट गाळून बाहेर आली पाहिजे, बरोबर. मग ही तू ह्याच्यात चहापत्ती टाक किंवा ह्या जाळीत चहापत्ती टाक, काहीही फरक पडत नाही. ते डिरेक्ट तुला पोर पडलं का
तुला पोर करताना ती गाळून आल्याशी मतलब आहे. आता मी सांगू तुला, तू मला कळलं काय बोल, तू बोलतेस की ही जी जाळी आहे हा. ह्याच्यात चहापत्ती टाकायची, त्याच्यात चहापत्ती नाही टाकली तरी चालेल. मग चहा कशी उकळणार? मी तुला बोलतोय की डायरेक्ट चहा उकळायचा आणि ह्याच्यात टाकायचा, म्हणजे चहाचं जी चहापत्ती आहे ती ह्याच्यामध्ये राहणार आणि बाकीचं पाणी बाहेर येणार आणि त्याच्यामधून इथून निघणार. तू बोलते डायरेक्ट चहापत्ती इथे खाली टाकली तर हे कसं करणार? गाळणीचा वापर काय होणार? अरे मग डिरेक्ट पण गाळणीचा वापर असाच होणार की कसा काय? ती इथून पोर करताना, हे बघ, हे इथून पोर करताना आणि? तुला डायरेक्ट हे नाही होणार. झालं, कळलं? अरे नाही, ओके, हा इथून स्पेस आहे, सॉरी झालं. सॉरी. अरे हा, झालं? ह्याच्यातून डायरेक्ट बाहेर येईल ना. भेटलं उत्तर. ओके. म्हणून सांगत होतो मम्मी तुझे बदाम बदलून टाक. ह्याच्यात मग तुझं म्हणजे ह्याच्यात चहा पावडर टाकायची. बाई काय म्हणतोय, चहा पावडर नाही टाकली तरी चालेल. समज तू एका पातेल्यामध्ये ह्याच्यात जरी होते तर ती गाळून नाही येणार एका direct. पातेल्यामध्ये तू चहापत्ती गरम केली, हे पाणी, चहाचं पाणी हे खोललेस, खोल ह्याच्यात ना हा, गाळलीस. हे खोललं आणि डायरेक्ट पलटी मारलीस. ह्याच्यात ठीक आहे, ह्याच्यात पलटी मारली, ती चहापत्ती पाण्याच्या सोबत गेली, चहापत्ती त्या जाळीतच राहिली आणि चहाचं पाणी बाजू द्यायचं म्हणजे तू घेऊ शकते. कल्ला तुका. म्हणून मी माझं प्लॅनिंग नाही करायचं की महागडी वस्तू घ्यायचं. मला डाऊट, म्हणजे थोडं तन्वीला शिकायला वेळ जाणार आहे ह्याच्याबद्दल, बघू कसं काय होतंय. हे दिसतंच का डायरेक्ट? बट हे बघ ना, किती मस्त आहे. फिरतंय तिकडे, कोणाला चहा बिस्किट पास करायची गरजच नाही, इथेच ठेवायचं, हवंय त्याने फिरवायचं. नाईस. होतं असं कधी कधी, माणसाकडूनच चुका होतात, मी पण माणूस आहे. पण ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे की तू त्या गोष्टीचं उद्देश काय तेच नाही समजू शकली. मग तुला तुला मोठा चेअर नाही फोल्ड करता आली, तुझ्या हा, भाषेत. तिकडे ते होल्ड केलेले जे बकेट होतं छोटं, तुझ्या ते तुला भाषेत- काढता नाही आलं, तुझ्या हे तुला भाषेत करता नाही आलं. काय होणार आहे? आणि तुला ऐकायच्या गोष्टी घरात आणायच्या. झालं, मी बोलू तुझ्या तू माझं भाषेत. ऐकत नाही तर ऐकायच्या ब्लेझर गोष्टी काय घेऊन घरात ये, आणणार आहे? मेडल देते. हा. तुला समजलं पहिला माझ्या आधी म्हणून, ठीक आहे? वाव, छान. चल आता अजून बाकी बघायचं आपल्याला. आपली कामाची बार काम करायला मस्त पैकी. बट छान आहे बार काउंटरचा स्पेस. एवढाच जरी तू बघितलास ना, हवा हा चौकोनी, प्रीमियम विस्की भरून ठेवायची याच्यामध्ये, ती जेवढी लागेल तेवढी ती भरून इथेच पॅक बिग बनवायचा आहे. स्टोर ठेवायचा टेबल पण आहे. हा साईड टेबल इथे आहे, सोफ्याच्या बाजूला हा तेच ठेवायचा ते. आहे. हा बघ, असं हा मस्त इथे सोफ्याच्या pack बाजूला. बनवला, करेक्ट करून दाखवलं. एक्झाम्पल हे खूप मस्त आहे. हे जे आहे ना, असं दाबून नाही करायचं. घेतलं असं. हा, सगळं प्रॅक्टिकल करून दाखवतोय का? याचं समजा प्रीमियम विस्की घेतली, ठेवली, कसं बसलो, बाजूला जायची, हे घ्यायची, खायचं, तर मस्तपैकी इथे जवळ तो मागे, टीव्ही लावायचा. sorry, तो मागे टीव्ही घ्यावा लावायचा, लागेल जरा. झालं मस्तपैकी एकदम. बट हे हे पण आहे, थंड चिल करायचं, पार्टी टाईप. ते जाऊ दे, बट हे अजून काय भारी आहे, हे जे ब्लॅक आहे, तो तुझा काय स्टॉक आहे आहे तुझ्याकडे, तो हा. कळणार नाही. ते ओपन कर, हो ना, इथे तू सगळे तुझे खायचं बिअर सामान कॅन, खायचं नाही, आपला स्टॉक राहू शकतो सगळा जो तुला करायचा आहे तो. आणि जे तुला दाखवायचे आहेत मोठ्या बॉटल्स, त्या तू ही जी ब्लँक स्पेस आहे ना समोर, तिथे ठेवू शकतो. दिस इज अ फ्युचर लिव्हिंग रूम. जर मला बघा, येल्लोचा स्लाइट लेमन येल्लो कलर आहे. भरपूर आवडलं. आपल्या घरात पण, माझ्या घरी पण एक येल्लो वॉल आहे. मला येल्लो वॉलनी जेव्हा फ्रेशनेस येतो ना, मला थोडा हे फर्निचरचा कलर नाही आवडला, जरा थोडासा डल ब्लॅक वाटतोय ह्याचा कलर. ह्याचं काहीतरी वेगळा थोडा ब्राईट करू शकलो असतं. बट हे जे आहे इथे पूर्ण प्रॉपर, इथे मोठा मिरर, मेन गोष्ट. आणि तिकडे एक क्लासिकल, जेव्हा मी माझं भरतनाट्यम जे काही कम्प्लीट करेन, त्याचे माझे काही फोटोज असतील ते असे इथे लावू लावू शकतो. शकतो.
वाव यार ओंकार, दिस इज व्हेरी. आणि स्टडी जे लोक ऑब्विसली वाचणारे असेल त्यांच्यासाठी ही चेअर आणि खूप छान वाटतंय ना हे साईड टेबल. पण हा येल्लो कलर, एक तरी मला अशी रूम बघायची की जी अशी ब्राईट येल्लो कलरची असेल. आणि लॅम्प पण थोडेफार जे युज केले त्याच्या हिशोबाने ते कलर पण खूप मस्त, खूप दिसतोय. मस्त. तर तिकडचा आपण लांब छान तिकडचं जे होतं ना एंट्री, आता तिथे बघितलेलं जे हेल्मेट वगैरे ठेवायचा जो स्पेस होता, जो स्पेस केला होता तिथे, तो पूर्ण टेबल तो खूप प्रॅक्टिकल होता की जिथे जे बाईकने ट्रॅव्हल वगैरे करणाऱ्या माणसांसाठी तू एंटर केला गेला तो तसा हे ठेवू शकतो. आणि माझं घर, फ्युचर घर जे आम्ही मॅनिफेस्ट करतात, हा आमचा दरवाजा. त्या दरवाजातून आत ती आलात की इथे तुम्हाला दिसेल आमचा चप्पलचा स्टँड. कारण की माझ्याकडे लय चप्पल आहे. इथे पण चप्पल बघू शकता तुम्ही. चप्पल पण आहेत माझ्या, बघा चप्पल. इथे पण चप्पल. ह्या 4 चप्पलाच्या ह्याच्यात फक्त एक चप्पलचा रॅक आहे, तो ओंकारचा आहे. बाकी हे 3 माझे. इकडे तुम्ही बघू शकता माझी टोपी, माझी पर्स जी मी रोज कामाला घेऊन जाते. इकडे हा आहे आमचा सोफा, जिथे आम्ही लोक मस्त बसतो. आणि हे आमच्या ट्रिप्सला आम्ही जे जाऊन आलो त्या ट्रिप्सचे सगळ्याचे फोटोज आमचे. ही आहे आमची बाल्कनी. हा आहे आमचा टी व्ही. इकडे हे आहे आमचं वॉशरूम. इकडे आम्ही इकडे हे जे काय आहे आमच्या घराचं, हे मी डिझाईन केलं आहे. हे माझं डोकं आहे की कपडे इकडे तिकडे गेले ना, त्यांचे कपडे इकडे वॉशिंग मशीनवर टाकायचे. इथे पण म्हणून आम्ही रोजचे कपडे वॉश टाकायचे, टॉयलेटरीज वगैरे ठेवायचे. आणि हे आहे आमचं किचन. हा आहे आमचा फ्रीज. फ्रीजमध्ये सध्या काही नाही आहे आमचं. हे मी ॲस्थेटिक घेऊन आले, मला खूप आवडलं आहे पाणी प्यायसाठी. मटका आम्ही आता तो बंद केला आहे. मटक्याच्या बदल्याने ह्याच्यातनं पाणी पितो. हे माझं किचन. त्याला लांबून दाखव माझं स्पेसच स्पेस आहे. इथे मी बसते रेडी. मिरर तर पाहिजे. आणि हा आहे बेड. बस मी आता हे मॅनिफेस्ट केलं आहे आणि हे मॅनिफेस्ट केलं लवकरच सत्यात उतरणार आहे असा माझा दाट विश्वास आहे. ही पहिली शिडी. हे मला वरचं सामान काढता येत नाही म्हणून शिडी पण घेतली आहे. ते पण अजून एक मिरर. आणि हे एवढंसं कपाट ओंकारचं ॲज युजल. ते मोठं कपाट दिसते 2 डोअरचं, ते माझं. आणि हे एक सिंगल डोअरचं कपाट ओंकारचं आहे. या लवकर या. ते ओंकारचे कपडे. इथे बघा ओंकारचा वॉलेट. इथे सगळे वॉच नाही आहे तिथे अर्धे कपडे. तरी बंद एकदम आरामात. चप्पल, शूज. इथे फक्त एकच अशी होती ही रूम टूर. आणि हे जे मी मॅनिफेस्ट केलं हे लवकर पूर्ण होणार आहे. आणि ह्या चॅनलवरती माझ्या घराची आम्ही परत एकदा तुम्हाला रूम टूर देऊ दे. असं वॉक इन वॉर्डरोब आहे. असा वॉक इन वॉर्डरोबचा जर कन्सेप्ट असेल तर बेडरूम आणि बेडच्या समोर असा वॉक इन वॉर्डरोब. असं नाही टेक टू. 1 7 ऍक्शन. हो जेव्हा रेडी होईल काहीतरी तेव्हा सर तुला असं सरप्राईज झालं नाही. एलिमेंट एकदम असा बंद कशी दिसते असं विचारू शकते ना. हे असं ओपन करायचं. म्हणजे हा वॉक इन वॉर्डरोबची ही भिंत आहे. आणि त्याच्यामध्ये हे बोलणार ना वॉक इन वॉर्डरोब मध्ये थोडा असा
मिरर पण असतो इथे, तुझे सगळे फुटवेअर्स वगैरे बघायचे, फुटवेअर्ससाठीचे ऑप्शन्स असणार. म्हणजे वॉक इन म्हणजे एक फक्त कपडे इथे पण इथे लावलं, इथे असं ड्रॉवर, इथे पण मिरर. पण हा मिररसाठी स्पेस आय गेस वेस्ट केलं आहे. इथे पण एक काहीतरी स्पेस की ज्याच्यामध्ये कपडे ठेवेल, की इथे एवढा मोठा मिरर तर आहे ना. मेन हे मुलींसाठी वॉकिंग वॉर्डरोबच्या हे इम्पॉर्टंट आहे. हे कंटेनर्स इथे मोठे साड्या वगैरे ठेवू शकतो, वरती पण कप्पे ठेवू शकतो, इथं बसून छान रेडी होऊ शकतो निवांत. मेकअप प्रोडक्ट्स वगैरे ठेवू शकतो. माझ्याकडे नाही आहे, पण ह्याच्यामध्ये पण स्टोरेज आहे. यूज कपडे ठेवायला दिस इज नाईस. तो मगाशी तिथे तो वॉलपेपरला जो लावलेला ना तो तिथे छत्री टाईप जो आपल्याला आवडलेला वॉलपेपरला लावून साईडला असे 1-2 जे लावलेला बघ, पहिली खालची फर्स्ट फ्लोअरची काही नाही. सगळे जे पण खाली युटिलिटीमध्ये जे बघितले होते ना ते सगळेच जे लॅम्प किंवा काही काही गोष्टी ज्या घ्यायच्या. जास्त महाग नाही, सेलमध्ये 5,000ला टाकला. काच आहे ती, पण हेवी आणि ह्याला हे शीट आहे फक्त मागे काढायची. इथे पण आहे एकच. हा पण बाहेरचं त्याचं जे आउटडोअर ह्याला पण बघायचं. अशी बॉल ही आपली जी येल्लो बॉल आहे तिला चांगलं वाटेल ना. म्हणजे फिक्स ठेवायला लागेल आपल्याला. नाही रिमूवेबल आहे. किती वेळा काढणार तू? काढघाल नाही करायचं, लावलं तर ॲटलीस्ट 1-2 वर्ष बघू. राहू शकतं ना. असा होता हा IKEAचा व्हिडिओ. तुम्हाला आवाज नीट येत नसेल तर व्हेरी सॉरी, माईकची बॅटरी डाऊन झालेली आहे. खूप भारी वाटलं, खूप मज्जा आली आम्हाला. उतरता उतरता पण खूप भारी होतं, खूप मज्जा आली आम्हाला IKEA फिरताना खाली. आणि तुम्ही पण कुठे नवीन घर घेण्याचा जर प्लॅन करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे इंटेरियर डेकोरेशन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये काही जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही एकदा फक्त IKEAच्या स्टोअरला व्हिजिट करा. त्यामध्ये तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल की आपण असं करू शकतो तसं करू शकतो. येस, मी आधी कापले. येस, तर असा होता हा IKEA व्हिडिओ. बघून आलेला आहे. मी पहिल्यांदा IKEAमध्ये गेले आणि मला खूप आवडला. कारण जर तुम्हाला इंटिरियर डिझायनिंग आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला पैसे घालायचे नसेल तर डायरेक्ट इथे या, इकडून इन्स्पो घ्या आणि तसा तुमचा बेडरूम किंवा तुमचं जे काय आहे ते तुम्ही तसं बनवू शकता. तर फ्युचर याच्यासाठी खूप गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या आहेत आणि त्या नक्की पूर्ण होणार आहेत आणि तेव्हा आम्ही इथेच येऊन शॉपिंग करणार असं आम्ही ठरवलं आहे. आणि की ते बघून किंवा तो फोटो घेऊन तसा तुम्ही हे दाखवून इंटिरियर डिझायनरला एक आणि प्रॉपर व्हिडिओ घेऊन तिथे तुम्ही फील करू शकता की कसं आहे. आता मला माहिती नाही की याचे प्रोडक्ट कसे किती लिहिलं तर होतं 25 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष प्रत्येक वॉरंटी. प्रोडक्टवरती त्यांनी वॉरंटी लिहून दिलेली आहे की हे एवढा वेळ टिकणार आहे, तेवढा वेळ टिकणार आहे. हां,
तर येस ऑब्व्हियसली खूप लोकांनी ऑलरेडी आयकियाचे व्हिडिओ बघितले, पण आज आम्हाला वेळ होता, म्हटलं चल जाऊया, मला आयकिया बघायचं काय आहे नक्की. तर ते आम्ही पण माझं असं म्हणणं आहे. आहे की व्हिडिओमध्ये बघणं थोडं वेगळं आहे आणि प्रत्यक्षात येऊन बघणं थोडं वेगळं हां, आहे. म्हणजे तुम्ही खरंच प्लॅन करत असाल ना घर हां. इंटिरियर तुमचं जर नवीन घेताना इंटिरियर, तर एकदा इथे येऊन जा. तुम्हाला खूप घेतला नाही जरी ना तरी एक आयडिया येईल की कसं कलर पाहिजे, करू शकतो. कसं कलर स्कीम करू, आणि काय काय गोष्टी इथे आहेत चांगल्या पण जे डेकोरेशनच्या हो. वगैरे, तर तुमच्या कारण की बजेटमध्ये तुम्ही घेऊ शकता. घर रिनोव्हेशन जेव्हा आपण करतो रिनोव्हेशन तेव्हा किंवा काय- नवीन काय घराचं करायचं- इंटिरियर. करायचं. तेव्हा एकदम म्हणजे भरपूर लोकांचं सजेशन असं आपल्याला विचारायला लागतं की नाही आपण हे केलं पाहिजे. म्हणजे आता 5 जणांमध्ये जर एखादा कलर जर डिसाईड होत असेल, मग तो बोले की एका भिंतीला हा कलर मार, दुसऱ्या भिंतीला तो कलर मार, तर तो इकडे आल्यावरती ना एकदम परफेक्ट क्लिअरिटी येऊन जाते की आपण हे केलं तर थोडं युनिक वाटेल. कलर स्कीम कुठची दाखवू शकतो, त्याला फर्निचर कसं हे करू शकतो. Correct. आणि ते लोक प्लॅन पण करतात तुमचं पूर्ण घर किंवा तर ते लोक प्लॅन पण करून देतात होते तिथे. फक्त मेजरमेंट्स वगैरे घेऊन याल तेव्हा, हां. ते मेन गोष्ट आहे. तर येस, असा होता हा व्हिडिओ. कसा वाटला आमची मजा मस्ती ऐकायची ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अजून व्हिडिओ येत आहेत, जरा थोडे स्लो झालेत पण येत असणार अजून, नवीन येतील व्हिडिओ भरपूर. येतील. तर असेच तुम्ही हसत राहा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.